मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील करतायत आणि असं असताना ओबीसी सुद्धा आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी महासंघानं साखळी उपोषण करायचा निर्धार केलाय। सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय बेमुदत साखळी उपोषण सोडणार नसल्याचा निश्चय राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केलाय। गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला। ओबीसीमध्ये अगोदरच 350 जाती आहेत, यामध्येच आता मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण शक्य नसल्याची भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही त्याला कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। या बाबीवरती, या आश्वासनावरती आताचं जे सरकार आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि आम्हाला विश्वास द्यावा की आम्ही भविष्यात सुद्धा याला धक्का लागू देणार नाही। हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरिता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत। पुढे हे आंदोलन असं जिल्ह्यामध्ये पसरत जाईल आणि मग वेळ आली तर आम्ही सुद्धा मुंबईकडे एक दिवस कूच करू। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।